आम्ही काल आलो होतो, कालही खाल्ली. माझ्या मुलाला खूप आवडली, त्यामुळे त्यांनी आज पण इकडे येण्यासाठी खूप फोर्स केला, म्हणून आम्ही आजही आलो इकडे मिसळ खायला. तर मित्रांनो नमस्कार. फूड विथ अमोल सडकरच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सर्व खवयांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो आता आपण आलोय कोल्हापूरमध्ये शिवाजी उद्यमनगरमध्ये फडतरी मिसळ. ही गेली 40 वर्ष फेमस असणारी मिसळ याला आता आपण भेट देणार आहे. 1986 साली इथं ही मिसळ सुरुवात झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत रोजच्या रोज गर्दी वाढतच चालली आहे. खूपच फेमस असणारी ही मिसळ, ह्यासाठी कोल्हापुरात बाहेर गावाहून येणारे लोक नक्की भेट देतात आणि इथली मिसळ एन्जॉय करतात. तर इथली मिसळ कशी केली जाते, तसंच इथलं मिसळ देण्याची पद्धत कशी आहे, मिसळमध्ये कुठले कुठले पदार्थ वापरले जातात, हे सगळं आपण बघणार आहोत. इथल्या आलेल्या लोकांची गप्पा पण मारणार आहोत, शिवाय मिसळ टेस्ट देखील करणार आहोत. चला तर मग माझ्यासोबत. दादा आपलं नाव सांगा. प्रफुल्ल आनंदराव फडतरे. आपली मिसळची स्थापना 1986 साली तुमच्या वडिलांनी चालू केली. साधारण किती वर्षापासून आपली ही शाखा इथं आहे? ही शाखा इथं 40 वर्ष होती. 40 वर्ष 1986 ला वडिलांनी सुरुवात केली. आपल्या आता मिसळच्या स्टॉल मध्ये काय काय मिळतं आपल्याला आणि रेट जरा सांगा. आपली एक मिसळ असते, एक मिसळचा दर 70 रुपये. मग त्याबद्दल जर जादा ब्रेड वगैरे घेतले तर मग त्या ब्रेड एक जादा ब्रेड 5 रुपये. असं मग तुम्ही जर एक्स्ट्रा काय घेत असाल तर तिथे एक्स्ट्रा चार्जेस होतात. बाकीची पातळ भजी वगैरे जे असते अनलिमिटेड असते. साधारण टायमिंग आपलं कसं असेल? आपली सकाळची टायमिंग 9 ला आमची चालू होते. 9 ला चालू केलं 9 ते दुपारी 2 म्हणजे पण टायमिंग आहे आपली. पण तरी मी कस्टमरसाठी काय कोणता जाता थांबतो आम्ही. 2:45-3 वाजेपर्यंत असतो. 2:45 पर्यंत मिळते. हो. आता इथं आपली स्टॉल वरती आल्यानंतर मिसळ कशी भरताय तुम्ही जरा सांगा. स्टॉल बनल्यानंतर आल्यानंतर आपण पहिल्या स्टार्टला मटकी. आम्ही कसं असते इतरांच्या पेक्षा थोडस वेगळं, म्हणजे इकडे जण कसं असतं पातळ भजी मध्ये सगळं बटकी सगळं मिक्स करून टाकतात. तसं आपण नाही. कसं असतं कुणाला तरी शुगर असते, त्यांना बटाटा खायचा नसतो, कुणाला कडधान्य खायचं नसतात. त्यासाठी आम्ही मटकी बटाटा हे वेगवेगळे ठेवलेलं आहे. मग मटकी 1.5 चमचा, बटाटा 1.5 चमचा आणि त्याच्यावर शेव चिवडा. तर इतर ठिकाणी वगैरे प्रत्येकाची पद्धत आहे. कोण शेव चिवडा वापरते, कोण फरसाण वापरतं. प्रत्येकाची पद्धत वेगळी. आपण पूर्वीपासून शेव चिवडा वापरतो. मग तसं मटकी, बटाटा आणि शेव चिवडा. शेव चिवड्यानंतर पातळ भजी घातली जाते, त्यावर थोडा कट आणि बारीक कांदा आणि थोडं दही. अशा केल्यानंतर मिसळ सर्व होते. बरीच वर्ष म्हणजे जवळजवळ 40 वर्ष टिकून राहण्याच्या मागचं सक्सेस रहस्य काय सांगाल तुम्ही? म्हणजे लोकांनी दिलेला प्रतिसाद आणि त्यांना हे आवडते, अजून यांचे आम्ही खूप आभारी मानतो. कोल्हापुरात फडतरी मिसळ माहित नाही असा माणूस नसणार आहे. अगदी सगळ्यांना माहित आहे. सगळ्यांना लातूर वगैरे, पुणा, सांगली, नाशिक वगैरे इथून खूप लोक येतात. त्यांना आवडते, हेच आमचं हे होतं. गेली 40 वर्ष मित्रांनो सातत्यानं खूप छान पद्धतीनं मिसळ इथं दादा देत आहेत आणि नक्की या पत्त्यावरती तुम्ही या. तर दादा पत्ता एकदा सांगा आणि तुमचा फोन नंबर पण सांगा. हो, आता आपला हा पत्ता आहे, मेन ब्रँच आहे ही शिवाजी उद्यमनगर कोल्हापूर येथे आहे. फडतरे मिसळ शिवाजी उद्यमनगर कोल्हापूर. आणि आपली दुसरी शाखा महालक्ष्मी मंदिरच्या बाजूला बिनखांबी गणेश मंदिरच्या समोर फडतरी मिसळची दुसरी शाखा चालू आहे. तिथं पर्यटक लोक इथे यायला वगैरे त्रास होतो ना, अडचण होते, मग काहीतरी म्हणून त्यासाठी सोय केलेली आपण. तर मित्रांनो आपली जी इथली मूळची शाखा आहे, मुख्य शाखा 40 वर्षापूर्वीची, तर तिथं देखील या. आणि तुम्ही आता बघितलंय कोल्हापूरचं घरगुती वातावरण जसं असतं, पंक्तीला जसे लोक बसतात तशा पद्धतीनं इथं सगळी मिसळ वाढली जाते आणि आग्रह करून सगळ्यांना दिली जाते. आता ही मिसळ दादा अनलिमिटेड आहे की लिमिटेड आहे कसं? मिसळ लिमिटेड असते, फक्त जो त्यावर असणारी पातळ भजी ती अनलिमिटेड असते. बाकीचे असं चार्जेस. पातळ भाजी ते लिमिटेड आहे, अनलिमिटेड आहे. ओके. बाकी ब्रेड भाजी वगैरे पाहिजे असेल तर त्याचे रेट. चार्जेस असतात. आपल्या मिसळचा रेट कसा आहे? मिसळचा दर 70 रुपये आहे. मित्रांनो नक्की या आणि सगळे पदार्थ टेस्ट करा. आम्हाला पण आता एक मिसळची प्लेट लावा, हो, thank you. जेणेकरून कशी मिसळ केली जाते आपण सगळे बघूयात. हो. मी अक्षय कुमार खराडे सांगलीवरून आलोय आणि खास मिसळ खायला इथपर्यंत आलोय. वेळ आहे त्याआधी का? मी 2-3 वेळा एक नंबर टॉप क्वालिटी मिसळ आहे. शेव चिवडा आहे. शेव चिवडा आहे. तर दादा ही अशी आमटी किती लागते तुम्हाला रोज? अनलिमिटेड असल्यामुळे काउंटिंग करता येत नाही. तर एक 30-40 लिटर हा, ती जास्ती लागते. जास्तच. तर आता आपली मिसळ लावली जाते मित्रांनो. ह्या
चिवड्यामध्ये आणि बटाट्याच्या भाजीमध्ये आता ही पातळ भाजी जी आहे ती दिली जाते. त्याला काय म्हणता तुम्ही, पातळ भाजी? पातळ भाजी पातळ. असं वरून जरा असं कट घेतो. ओके. ते कट असं कोणाला जर एक्स्ट्रा कट हवा असेल तर तो देखील तुम्ही घेऊ शकता. कटचे वगैरे कोणते चार्जेस लागत नाही. तर आता यात थोडासा कांदा घातला जाईल. कांदा अगदीच बारीक तुम्ही करताय. हो. सगळ्यांना आवडतं. थोडी टेस्ट असते. बरोबर. थोडस आता दही घातलं जाते. अशा प्रकारे मिक्स Okay. आता आता या एका प्लेटला काय काय असतं जरा सांगा आम्हाला. प्लेट मध्ये प्लेट असते थोडंसं बारीक. मोठ्या मध्ये. प्लेटला असा मोठा कांदा, मोठा कांदा दिलेला आहे. बाजूला लिंबू असतो, लिंबू असतं आणि ब्रेड. ब्रेड आणि ही मिसळ. ओके. रेट आहे 70 रुपये. तर ते सर्व केली जाते. ओके. ह्या मिसळचा रेट आहे 70 रुपये. ओके. सर तुमचं नाव सांगा. माझं नाव संतोषी, ओके. राहणार कुठल्या? पुणे. पुणे. बर. कशी वाटली मिसळ इथली? खूप 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 सुंदर आहे. बर. आम्ही काल आलो होतो. कालही खाल्ली. माझ्या मुलाला खूप आवडली. बर. त्यामुळे त्यांनी आज पण इकडे येण्यासाठी खूप फोर्स केला, म्हणून आम्ही आजही आलो इकडे मिसळ बर. खायला. कशी वाटली मिसळ? ऑसम. असं. बर. नाईस. तुम्हाला? ऑसम. एक नंबर. एकदम मस्त. राहायला कुठे तुम्ही? पुणे. 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 पुण्यात कुठे मिळते का मिसळ अशी? पुण्यात मिळते मिसळ, अशी नाही मिळत पण. बर. यांची टेस्ट वाईज म्हणजे सगळंच वेगळं आहे. यांचं बर. देण्याची, सर्व करण्याची पद्धत सुद्धा वेगळी आहे. काय वेगळं काय वाटलं तुम्हाला? पुण्याची मिसळ आणि कोल्हापूरची मिसळ काय वेगळं वाटलं? कोल्हापूरची मिसळ म्हणजे वेगळीच आहे, आणि पुण्यात म्हणजे सगळंच मिक्स करून आम्हाला दिलं जातं, बर. आणि ब्रेड वेगळा दिला जातो. पण इकडे त्यांनी शेवचुडा वगैरे वेगळा दिला, आणि बटाट्याची भाजी ऍड केलेली आहे, दही आहे, ते सगळंच मिश्रण आलं त्याच्यात. बर. अतिसुरेख आहे. मी पूनम अरुण निंबाळकर. पूनम अरुण निंबाळकर. आम्ही हातकणंगल्याहून आले. मिसळ एक नंबर आहे, आणि आम्ही ज्यावेळी कोल्हापूरला येतो त्यावेळी आम्ही खाल्ल्याशिवाय जातच नाही. जात नाही. हो, एवढी छान आहे. तरी आम्ही 10-12 वर्ष झाले येतोय. मित्रांनो, आता आपण कोल्हापूरला आलो आणि फडतरी मिसळ आता भेट दिली आपण. इथली रेसिपी इथं मिसळ कशी केली जाते बघितली, अँबियन्स कसा आहे तो देखील बघितला, आणि आता आपण मिसळ टेस्ट करतोय. सगळ्यात पहिल्यांदा तर मिसळ मध्ये आपण थोडा लिंबू घेतोय. तर मित्रांनो, कोल्हापूरचे जर तुम्ही असाल आणि फडतरी मिसळ माहित नाही असं होणार नाही. तर ही मिसळ जी आहे ती खूपच फेमस आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण ही मिसळ टेस्ट करून बघूया. तिच्या जबरदस्त मित्रांनो. इथं दादांनी जसं सांगितलं तसं, जर कोणाला शुगरचा प्रॉब्लेम असेल तर बटाट्याची भाजी वगैरे तुम्ही वेगळी घेऊ शकता. शुगरच्या पेशंटना बटाटा चालत नाही, त्यामुळे ते वेगवेगळे देखील देतात. आणि ट्रॅडिशनल पद्धतीने असं मिक्स करून जर पाहिजे असेल तर ती देखील दादा करून देतात. त्या मिसळमध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता, मिसळ जी आहे ते अतिशय घट्टसर आहे, आणि बटाट्याची भाजी, तसंच चिवडा, आणि बारीक मटकी आहे शिजवलेली ती घेतली, तसंच कड देखील आहे, दही पण घातलं होतं. व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता आपण. ती टेस्ट करून बघूयात मिसळ. वा, अतिशय जबरदस्त मित्रांनो.
थोडी पातळ भाजी पण घेतली आहे. मित्रांनो टायमिंग आता दादांनी सांगितलं टायमिंग किती आहे त्या टायमिंग मध्ये तुम्ही या. उद्यमनगर कोल्हापूरच्या उद्यमनगर मध्येच ही मिसळ आहे. उद्यमनगर मध्ये आल्यानंतर तुम्ही कोणाला जरी विचारलं तरी फडतरे मिसळ तुम्हाला नक्कीच सांगतील कुठे ती. तर उद्यमनगर मध्ये आल्यानंतर गोखले कॉलेजच्या बॅक साईडलाच ही मिसळ आहे. नक्की या आणि ही मिसळ टेस्ट करायला विसरू नका. कोल्हापूरची जरी असली मिसळ तरी कुठेही अतिशय झणझणीत किंवा अशी नाही आहे. कोल्हापूरचे पदार्थ म्हणजे तिखट असं म्हटलं जातं, पण फक्त तिखट नाही आहे, तर तिखट आणि खूप जबरदस्त चव त्याच्याबरोबर येते. आणि इथले मसाले जे आहेत कोल्हापूरचे त्याची तोड नाही आहे. अशा प्रकारचे मसाले इतर कुठेही मिळत नसले कुठेही मिळत नाहीत. त्यामुळे कोल्हापूरची मिसळ अगदी पुण्यात मुंबईत जरी तुम्ही केली तरी ही चव त्याला येऊ शकत नाही. त्यामुळेच कोल्हापुरात जेव्हा तुम्ही याल तेव्हा ऑथेंटिक जर मिसळ खायची असेल तर फडतरे मिसळ या. कोल्हापूरमध्ये मित्रांनो इतर ठिकाणी देखील खूप छान पद्धतीने मिसळ मिळतेच, पण फडतरे मिसळ ही गेली 40 वर्षापूर्वीपासून असल्यामुळे त्याला एक लेगसी आहे. कोल्हापूरच्या परंपरेमध्ये चांगलं मानाचं स्थान आहे या मिसळला. कारण गेली 40 वर्ष दादांनी हे मिसळ ती टेस्ट टिकवून ठेवलेली आहे, तसंच ग्राहक देखील टिकवून ठेवलेले आहेत. आणि दिवसेंदिवस तिथले कस्टमर वाढतच जातात. ब्रेड देखील मित्रांनो अतिशय सॉफ्ट आहे. आणि जर ही मिसळ जर तुम्हाला अजून तिखट करून घ्यायचं असेल तर कट घेऊ शकता तुम्ही. तर मिसळचा रेट आहे तो 70 रुपये मित्रांनो. आणि गरमागरम आणि झणझणीत मिसळ जर खायची असेल तर फडतरे मिसळला नक्की भेट द्या. कोल्हापूरमध्ये मित्रांनो अजून बरेच मिसळचे ठिकाण असतील ते देखील आम्हाला कमेंट करून कळवा. कारण कोल्हापूरच्या खाद्य परंपरेमध्ये मिसळीला एक खूप महत्वाचं स्थान आहे. त्यामुळं कोल्हापूर मधल्या बऱ्याच मिसळ आपल्याला कव्हर करायच्या. तर तुम्ही आम्हाला तुमच्या इथं जवळ एखादी मिसळ चांगली मिळत असेल तर तिथला पत्ता आणि फोन नंबर आम्हाला कळवा. मेसेज करा, कॉमेंटमध्ये त्याचा फोन नंबर आणि पत्ता टाका. तिथं जाऊन आम्ही नक्कीच व्हिडिओ करू. आणि असेच कोल्हापूर मधल्या वेगवेगळ्या मिसळ वडापावचे ठिकाण आपण तसेच दाखवणार आहोत. कोल्हापूर मित्रांनो नॉनव्हेज साठी पण फेमस आहे, पण आपण व्हेज बाजू जी आहे कोल्हापूरची ती सगळी एक्सप्लोअर करणार आहोत. तर नक्की तुम्ही चॅनलवरती या, चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येईल. चॅनल हाईप देखील करा आणि असेच सुंदर व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब देखील करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये सुंदर ठिकाणासोबत. तोपर्यंत राम राम.